करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 15वा, आत्मदशक, समास 10वा, सिद्धांत निरूपण नाम. श्रीराम समर्थ. गगनी अवघेची होत जाते, गगना ऐसे तगे नाते, निश्चळी चंचल नानते, येणेची न्याये. जय जय वीर समर्थ. श्री समर्थ कृपेने कार्याला सुरुवात झालेली आहे. कार्याला सुरुवात होताच समर्थांनी आपल्याकडून प्रार्थना म्हणून घेतली. कारण का? कारण आपला देह हा चंचल आहे. देह चंचल नसून तर मन चंचल आहे. मनाला एकाग्र ठेवायचं आहे. देह बघा प्रत्यक्ष परमेश्वराचरणी आहे, परंतु या देहातलं जे मन आहे ना, ते पूर्णपणे बाहेर भरकटलेलं आहे. मग त्याचप्रमाणे स्मरण केलेलं आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. ब्रह्मा विष्णू महेश तिघांचं स्मरण करून झाल्यानंतर जोपर्यंत चौथा कार्याला बघा प्रत्यक्षात श्री सद्गुरू साक्षात परब्रह्माचं दर्शन होत नाही, तोपर्यंत बघा आपल्याला परमेश्वराची ओळख, सद्गुरूंची ओळख आपल्याला समजणार नाही. कारण का? गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. गुरु अनेक आहेत, परंतु सद्गुरू मात्र एकच आहे. कारण या ग्रंथामधून प्रत्यक्ष जे मत मांडलं गेलेलं आहे, परखडपणे बघा स्पष्टपणे, आणि या मतातून, या बोधातून प्रत्यक्षात दास कसा घडला जाईल, हा विचार, हा संदेश आपल्यापर्यंत प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून दशक 15वा दाखवला, आत्मदशक, आणि त्यातला समास 10वा सिद्धांत निरूपण. 20 दशक आहेत, 200 समास आहेत. आपल्याला वाचायचा कंटाळा येतो, परंतु प्रत्यक्षात अंतरी बघा, ज्याप्रमाणे आपण वरीवरी वैभवाचे आणि अंतरी पोतळे नरकाचे, वरून फक्त वाचतो, परंतु आतमध्ये अंतरी काहीच पेरत नाही. जे तुम्ही पेराल तेच उगवणार आहेत. जे तुम्ही श्रवण करणार आहात त्यातून तुम्हाला नक्कीच फलश्रुती, सामर्थ्य, तुमची शिल्लक, तुमची पुण्याई नक्कीच वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सिद्धांत निरूपणात का भाग द्यावा लागला? सिद्धांत म्हणजे काय? तत्व, मत, नियम किंवा एखाद्या विषयाचं स्थापित, एखाद्या घटनेबद्दल किंवा विचारसरणीतून काढलेल्या निष्कर्षाचं पद्धतशीर स्वरूप. आपण फक्त सिद्धांत निरूपण नाम एवढंच फक्त आपण काय केलं, वाचलेलं आहे, परंतु त्याचं तत्व काय, नियम काय, एखाद्या गोष्टीचं मार्गदर्शन. आजचा समास का महत्त्वाचा आहे? आपल्याला बघा ऐकून फक्त कंटाळा येतो, तेच 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 ऐकावं लागतं. कारण का? ऐकल्याविन कळले, शिकल्याविन शहाणपण आले, ऐसे देखील न ऐकेले भूमंडळी. आपण काय विचार करतो, अरे या लोकांचं काय ऐकायचं, परंतु त्या ऐकण्यातून जर तू प्रत्यक्षात मनावर जर घेतलंस ना, तर नक्कीच तुला उत्तमाचं सामर्थ्य प्राप्त होईल. लोक भरपूर बोलत असतात, परंतु कोणत्या लोकांकडून ऐकणं गरजेचं आहे हे पाहणं प्रात्यक्षिक आहे. म्हणून करूया श्रवण. श्रीराम समर्थ. गगनी अवघे होत जाते, गगना ऐसे तगे नाते, निश्चळी चंचल नानते, येणेची न्याये. समर्थ म्हणतात,
आकाशात अनेक घटना घडत असतात, होतात, आपण प्रत्यक्ष पाहत असतो. त्या आकाशासारख्या टिकून राहत नाही. त्याचप्रमाणे निश्चल परब्रह्माच्या ठिकाणी चंचल येते आणि चंचल जाते. म्हणजे काय? निश्चली चंचल नाना ते येण्याची न्याये. आता आपण आपला जन्म या पृथ्वी तलावरचा, या पृथ्वी तलावर आपण जन्माला आलो, ज्याप्रमाणे आपण आलेलो आहोत त्याप्रमाणे आपल्याला निसर्ग सृष्टी, माणसं, अनेक प्रकारच्या बघा इमारती, मोठमोठे टॉवर, बंगले, छोट्या झोपडी, बंगले, अनेक समुद्र असतील, नदी नाले असतील, तलाव असतील, विहिरी असतील, सर्व काही प्राप्त झाले ना. डोळ्यांना सर्व काही दिसायला लागले. परंतु आकाश ज्याप्रमाणे आपण डोळ्यांनी पाहतो, गगनी अवघेची होत जाते. या आकाशात जर आपण पाहायला गेलो तर आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नाही आहेत. आपण काय विचार करतो की मेल्यावर स्वर्ग प्राप्त होईल. आपण बोट कुठे दाखवतो? वर दाखवतो. मेल्या वर स्वर्ग नाही तर स्वर इथेच गा स्वर्गात. तर प्रत्यक्षपणे स्वर्ग इथेच आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. आकाश म्हणजे एक प्रकारे पोकळी आहे, बरोबर की नाही? या आकाशामध्ये सर्व काही व्यापलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण श्लोक म्हणतो, आकाशात पतितम तोय यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशव प्रतिगच्छति यानी कानी च पापानी जन्मांतर कृतानी च तानी तानी विनशांती प्रदक्षिण पदे पदे. या आकाशात सर्व काही व्यापलेलं असताना समुद्र असतील, नदी नाले असतील, झाडे झुडपं असतील, अनेक प्रकारचे बघा सर्व काही आकाशामध्ये व्यापलेलं आहे. परंतु आकाश कुठे संपलेलं आहे का हो? आता आपण कुठे आहोत? मुंबईला आहोत. आता मुंबईपासून जर आपण कोल्हापूरला गेलो, बरोबर की नाही? मुंबईपासून नवी मुंबईला गेलो, नवी मुंबईपासून साताराला गेलो, सातारापासून बाहेरच्या देशात सुद्धा गेलो, अनेक प्रकारच्या देशांमध्ये गेलो, अनेक प्रकारच्या जिल्ह्यांमध्ये गेलो, गावामध्ये गेलो, शहरांमध्ये गेलो, बाहेरच्या दुनियेत जरी गेलो तरी आकाश कुठे संपलेलं आहे का हो? नाही ना. म्हणजेच काय? रस्ते संपलेले आहेत. कारण का? काही ठिकाणचे रस्ते तिथे स्टॉप झालेले आहेत, तिथून पाण्याचा संपूर्णपणे समुद्र पाहायला मिळत आहे. रस्ता थांबलेला आहे, परंतु आकाश कुठेही थांबलेला नाही. मग आकाशामध्ये अशा अनेक घटना घडत असतात. आता पाऊस येईल, आपण पाहतो ढग काळे झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे विजांचा आवाज आपल्याला पाहायला, बरोबर, वीज चमकलेली डोळ्यांनी दिसते, कानाने ऐकायला येते. कारण का? ढगांचा गडगडाट होत असतो. हे कुठं पाहायला मिळतं? आकाशामध्येच ना. कारण अनेक घटना होत असतात पण त्या आकाशामध्ये टिकून राहत नाही. आता विचार करा, या पृथ्वी तलावर मानवाने काय केलेली आहे? पर्यावरणाची हानी केलेली आहे, पर्यावरणाचा ऱ्हास केलेला आहे. पूर कुठे होतो? विचार करा, पूर कुठे होतो? या पृथ्वी तलावरच ना. कारण का? मनुष्याने केलेली पर्यावरणाची हानी. जिथे मोठमोठे बघा टॉवर, इमारती बांधलेल्या आहेत. कारण का? जो पाण्याचा प्रवाह होता तो थांबवला. अनेक जी झाडं होती ती झाडं तोडली. मग शेवटी काय झालं? अनेक घटना घडल्या. त्याचा आकाशाला काही परिणाम झाला का? नाही. दुसरी गोष्ट, आपण एखाद्या वेळी बघा, गगन ऐसे तगेना ते,
आकाशात काही वस्तू किंवा आकाशासारख्या चंचलप्रमाणे या निश्चल परब्रह्माच्या ठिकाणी चंचल राहणं म्हणजेच काय? काही वेळेला जर आपण पाहायला गेलो, माध्यानी थुंकता सूर्यावरी, तो थुंका पडे आपणास वरी. सूर्य आपल्याला पाहायला मिळतो, त्यांची जागा बदलली आहे का हो? नाही ना. चंद्र, तारे, तारका बघा, चांदण्या तिथेच पाहायला मिळतात ना. का आकाशापासून ते पृथ्वी तलावर आले? नाही ना, त्यांची जागा ती तिथेच आहे. संध्याकाळच्या वेळेला बघा, पुढच्या ओवीमध्ये सुंदर असा भाग दिलेला आहे, श्रवण नक्कीच करूया. हा समासच उत्तमाचा आहे, परंतु आपल्याला कंटाळा येते. बघा, झोप आली की नाही, बघा डोळे आपोआप मिटले. उठा उठा, रात्र वैरायची आहे हो. श्रवण जर केलं तर नक्कीच सामर्थ्य प्राप्त होईल. नाहीतर बघा, जशी लोक आयुष्य जगत आहे तसंच आपण जगत आहोत. त्यातून काय प्राप्त होणार आहे? आपल्याला प्राप्त झाले पाहिजे मना सोय विश्रांती आणि समाधान. अंधार दाटला बळे, वाटे गगन झाले काळे, रवी किरण ते पिवळे, सवेची वाटे. ज्यावेळी आकाशात अंधार दाटून येतो तेव्हा आकाश काळं झालेलं असं वाटतं. सूर्यकिरण जेव्हा आकाशात पसरतात तेव्हा ते पिवळं झालेलं वाटतं. मग आकाशाचा रंग कोणता? आकाशाचा रंग जर आपण पाहायला गेलो तर आकाशाला कलरच नाही आहे, रंगच नाही आहे. आपण सहजपणे बोलतो आकाशाचा रंग निळा, परंतु नाही हो. पाण्याचा रंग कोणता आहे? पाण्याला रंगच नाही आहे. कारण पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश जर आपण पाहायला गेलो ना, ही पंचमहाभूत आहेत. या पंचमहाभूतांमध्ये पाणी जर आपण पाहायला गेलो तर पाण्याला कलर नाही आहे, पाण्याला रंग नाही आहे. पाण्यामध्ये जर आपण पिवळा रंग टाकला तर आपल्याला डोळ्यांनी पिवळा पाणी दिसेल. जर बघा लाल रंग टाकला, गुलाल टाकला तर आपल्याला काय वाटेल? बरोबर की नाही? हिरवा टाकला तर हिरवा वाटेल, काळा टाकला तर काळा वाटेल. पाण्याला रंग नाही आहे. मग त्याचप्रमाणे आकाशाला रंग कोणता आहे? आता ज्या वेळेला अंधार दाटायला बळे, रात्रीच्या वेळी आकाश आपल्याला पांढरा शुभ्र दिसेल का हो? नाही दिसणार. कारण का? काळोख झालेला आहे. ज्याप्रमाणे ढग बघा प्रत्यक्षपणे जमा होतात पावसाच्या वेळी, तो सुद्धा भाग दिलेला आहे. त्यावेळी बघा प्रत्यक्षपणे काळे ढग जमा झाले की आपण बोलतो अरे आकाश पूर्णपणे काळा झालेला आहे. आणि ज्या वेळेस सूर्यनारायणाचं दर्शन होतं त्यावेळी बघा त्या सूर्यनारायणची कोवळी किरणं या पृथ्वी तलावर येतात. त्यावेळी बघा लख्ख असा आकाश पूर्णपणे पांढरं शुभ्र आणि त्या किरणांनी पिवळा रंग प्राप्त होतो. अनेक प्रकारचे रंग आपल्याला पाहायला मिळेल. मग सूर्यकिरण जेव्हा आकाशात पसरतो तेव्हा ते रंगीबिरंगी बघा, जे पिवळा असेल, पांढरा असेल, अनेक रंग आपल्याला, जसं इंद्रधनुष्य बघा, इंद्रधनुष्य केव्हा प्राप्त होतो? रात्रीच्या वेळेला होतो का? नाही आहे. काळोखामध्ये आपल्याला इंद्रधनुष्य दिसेल का? नाही दिसणार. उत्तम प्रकारे बघा सूर्यकिरण ज्यावेळी सूर्यनारायणाचं दर्शन आपल्याला प्राप्त होईल तेव्हा आकाशामध्ये उत्तम प्रकारे इंद्रधनुष्य पाहायला मिळेल. उदंड हिव जेव्हा पडिले, गमे गगन थंड झाले, उष्ण झळेने वाळले, आयसे वाटे. समर्थ म्हणाले उदंड हिव जेव्हा पडिले. आता विचार जर आपण केला, आता थंडीचे दिवस चालू आहेत ना, थंडीचाच महिना आहे. अतिशय थंडी पडते तेव्हा आकाश थंड झालेलं असं वाटतं. कडक उन्हामुळे ते जणू वाळून जातं. आता सकाळी झोपेतून उठायला आपल्याला कंटाळा येतो. कारण का? थंडी आहे. थंडीमध्ये शांतपणे झोप लागते. परंतु ज्या वेळेला बघा गरमी होते त्यावेळी झोप चांगली लागत नाही. त्यावेळी आपण AC लावतो काय, कूलर काय लावतो, फॅन काय फास्ट करतो, पण शांतपणे झोप लागत नाही. परंतु थंडीच्या दिवसांमध्ये बघा
जेव्हा अतिशय थंडी पडते त्यावेळेला आकाश थंड झालेलं वाटतं, परंतु भर दुपारच्या वेळी आपण जर पाहायला गेलो ना तर पृथ्वी पूर्णपणे तापलेली असते उन्हाच्या टायमाला, कारण सूर्यनारायण आग ओकत असतो, बरोबर की नाही. सूर्याच्या ज्वाळा प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर असतात, भूमी तापलेली असते आणि त्यामुळे आपल्याला पायांना चटके बसतात ना. मग आपण काय विचार करतो, अरे खूप गरमी झालेली आहे. परंतु थंडीच्या मध्ये बघा 12 वाजले 2 वाजले तरी आपण घराबाहेर असतोच, तेव्हा काहीच वाटत नाही आहे. आणि आकाशसुद्धा बघा थंड वाटतं की नाही. परंतु ज्यावेळी आपण भर दुपारी घराबाहेर पडतो उन्हाच्या वेळी, तेव्हा कुठलं तरी झाड असू दे, त्या झाडाच्या सावलीमध्ये आपण विश्रांती घेऊ, कुठेतरी सावली पडलेली आहे तिथे आपण विसाव्याला राहू, असं आपण मनामध्ये काय करत असतो, प्रश्न उभे करत असतो. ऐसे जे काही वाटले ते ते झाले आणि गेले, आकाशासारखे तगले हे तो घडेना. असं जे जे वाटतं ते येतं आणि जातं, पण ते आकाशासारखं टिकून राहत नाही. आता आकाश आहे, कधी आकाशात कधी बदल झालाय का हो? या पृथ्वी तलावर अनेक प्रकारचे बदल घडून येतात. विचार जर आपण केला ना तर बघा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ऊन पाहायला मिळतं, आकाशामध्ये काही बदल झाला का? नाही. पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस पडतो, आकाशामध्ये काही बदल झाला का? नाही. हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंडी पडते, आकाशात काही बदल? म्हणजेच आकाशाला काही परिणाम नाही आहे. कृतयुगापासून या कलियुगापर्यंत बघा, त्रेतायुग गेला, द्वापारयुग गेला, कलियुगापर्यंत आकाश जसं आहे तसं, त्यात कोणताही बदल अजूनपर्यंत झालेला नाही. म्हणजे विचार जर आपण केला, असे जे जे वाटतं ते येतं जातं, परंतु आकाशासारखं टिकून राहत नाही. कारण आकाश एक निरभ्र, बरोबर की नाही. उत्तम जाणीवेचा जिनस, समजून पाहे सावकाश, निराभास ते आकाश, भास मिथ्या. समर्थ म्हणाले, उत्तम जाणीव असेल तिलाच हे सावकाश समजते, आणि आकाश निराभास असून भास हे मिथ्या आहे. आता समासाचंच नाव सिद्धांत आहे. तर आकाशाची माहिती ज्याप्रमाणे बघा, आकाशावरचं प्रेम, आकाशाचे संपूर्ण स्वरूप कसं आहे, उत्तम जर जाणीव असेल तरच समजेल, नाहीतर आकाश हे निराभास असून भास आहे हेच फक्त प्राप्त होईल, हेच समजेल ना. उदक पसरे वायो पसरे, आत्मा अत्यंतची पसरे, तत्वे तत्व अवघेची पसरे, अंतर्यामी. पाणी सर्वत्र पसरते, बरोबर की नाही. आपल्या ग्लासामध्ये असणारं पाणी जे बघा प्रत्यक्षपणे ग्लासातून आपण जमिनीवर ओतलं तर ते एकाच ठिकाणी राहील का? नाही आहे, ते इकडे तिकडे पसरेल, बरोबर. वायू सर्वत्र पसरतो, हवा डोळ्यांनी दिसत नाही आहे, फक्त स्पर्श होते, परंतु ती फक्त आपल्यालाच लागते का? बाजूच्या असणाऱ्या मुलाला किंवा मुलीला लागत नाही का? स्पर्श होत नाही का? त्यालासुद्धा थंड हवा जाणवते की नाही. मग आत्मा तर अत्यंतच पसरतो, आत्मा तर सर्वांमध्ये आहे. तत्व सर्वच व्यापक आहेत, तत्वसुद्धा उत्तमाची आहेत आणि सर्वांमध्ये आहेत. पंचमहाभूतांचा हा देह आहे. हे अंतर्यामी जर विचार केला तर आपल्याला कळेल. मग प्रत्यक्षात आपला देह हा पाण्याचा आहे, पाण्यावरचा बुडबुड आहे. आपण श्वास घेतो, श्वास बाहेर सोडतो, म्हणजे हवा आहेच, बरोबर की नाही. आपल्याला जीवनासाठी अत्यंत आवश्यक म्हणजे पाणी, त्याची सुद्धा सोय आपल्याला करून दिलेली आहे. आणि
त्याचप्रमाणे अंतरीचा अंतरात्मा बघा प्रत्यक्षपणे आपली काळजी घेत आहे. या अंतर्यामीचा जर आपण विचार केला तर आपल्याला प्रत्यक्षपणे कळेल ना. चळते आणि चळेना ते, अंतरी अवघेची कळते, विवरणेची निवळते प्राणी मात्रासी. समर्थ म्हणाले, काय चंचल आणि काय स्थिर हे अंतरात्म्याला सगळंच कळतं. प्राणी मात्राने विवरण करून पाहिलं की त्यात सर्व उलगडा होतं. आता ज्याने हा आपला देह निर्माण केलेला आहे त्याला सांगायची गरज आहे का हो? नाही ना. त्याला सर्व माहीतच असणार. काय चंचल आहे, काय स्थिर आहे. ही शिकवण ही आपल्याला आहे, आपल्यासाठी आहे, भगवंतासाठी नाही आहे. कारण त्यानेच संपूर्णपणे या देहाची निर्मिती केलेली आहे. मग चंचल कोण आहे? देह चंचल आहे का? नाही आहे. चंचल तर आपलं मन आहे. कारण तो प्रत्यक्षात बघा कार्याला उभा आहे आपला देह, परंतु कार्याला उभा असताना त्याचं मन स्थिर नाही आहे. कारण का? मन चंचल आहे. ह्या अंतरात्म्याला संपूर्णपणे समजतंय, परंतु आपल्याला समजत नाही आहे. प्राणी मात्राने विवरण करून जर पाहिलं ना तर नक्कीच त्याचा उलगडा प्राप्त होईल. विवरता विवरता शेवटी, निवृत्तीपदी अखंड भेटी, झाली आणि तुटी होणार नाही. समर्थ म्हणाले, विवरण करता करता शेवटी निवृत्तीपदाची प्राप्ती होत असते आणि निश्चल परब्रह्माशी अखंड भेट होते. मग परत ताटातूट होत नाही. आता जर आपण विचार केला, विवरण करता करता शेवटी निवृत्तीपदाची प्राप्ती होते. विवरता विवरता शेवटी आणि निवृत्तीपदी अखंड भेट. आता परब्रह्माशी आणि आपल्या ध्येयाची भेट केव्हा प्राप्त होईल? आपण काय विचार करतो? आपलं आयुष्य बघा, लहानपण गेलं, बालपण गेलं, या तारुण्य वयामध्ये आपण रिटायर झाल्यानंतर आपण परमार्थ करूया असा प्रश्न आपल्या मनाला पडतो. रिटायर झाल्यानंतर आपल्याला काहीच काम नाही, मग परमार्थाशी आपण एकरूप होऊ. परंतु ज्याप्रमाणे विवरण करता करता शेवटी निवृत्ती पदाची प्राप्ती होते आणि निश्चल परब्रह्माची भेट होते, परंतु ज्या वेळेला बघा आपल्याला आत्ता कळालं की लहानपणापासून जर आपण आपल्याला परब्रह्माची आठवण, परब्रह्माचं जर आपण स्मरण केलं असतं तर नक्कीच आपल्याला सामर्थ्य अजून प्राप्त झालं असतं. परंतु आत्ताच आपल्याला बघा 60 वर्षानंतर 65 वर्षानंतर आपल्याला परब्रह्माची ओळख झाली. म्हणजे 60 वर्ष तुला उत्तम प्रकारे त्याने चालवलेलं आहे हे आपण विसरलो. आणि 60 वर्षानंतर बघा रिटायर झाल्यानंतर आपल्याला कळालं की चालवणारा खरा तो होता, खरा सूत्रधार हाच आहे. कारण करता करविता तोच आहे ना, कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. जेथे ज्ञानाचं होते विज्ञान आणि मनाचे होते उन्मन, तत्वनिर्शनी अनन्य विवेकी होते. अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार झाला की द्वैत राहतच नाही ना. ज्ञानाचं विज्ञान होतं आणि मनाचं उन्मन होतं आणि सारासार विवेकाने तत्वांचं निरसन होऊन जीव परब्रह्मशून्य म्हणजे एकरूप होत असतो. द्वैताने अद्वैताचा भाग दाखवला की ज्ञानाचं विज्ञान होतं. प्रत्येकाजवळ ज्ञान आहेच, परंतु ज्ञानाचा कोणीही वापर केव्हा करत असतो हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. वडिलांचं शोधून पाहिले, तो चंचलाचे निश्चल झाले, देवभक्तपण गेले तये ठाई. समर्थ म्हणाले, अंतरात्म्याला शोधून पाहिल्यावर चंचल अंतरात्मा निश्चल परब्रह्म झाला. आता अंतरात्म्याला शोधायचं आहे, परंतु आपलं मन चंचल आहे. मग मन चंचल असेल तर संपूर्णपणे आपला देह चंचल आहे ना. परंतु त्या ठिकाणी
देव भक्तपणाही एकवटला आणि देव आणि भक्त द्वैत उरलेच नाही आहे. देव भक्तपण गेले ते ठाई, ठाव म्हणता पदार्थ नाही, पदार्थ मात्र मुळी नाही, जैसे तैसे बोलो काही कळावयास. शब्द वापरले खरे, पण तेथे पदार्थ मात्र काहीच नाही आहे. जसे सुचलं तसं कळण्यासाठी आपण बोललो एवढंच, पदार्थ मात्र मुळी नाही. जैसे तैसे बोलो काही कळावया. आपण काय विचार करतो, मी बोलतोय ना तेच खरं, याचा अर्थ लोकांना समजो अगर न समजो, आपण असा विचार करतो की नाही. एखादी व्यक्ती आपल्याला भेटते आणि त्यावेळी आपण बोलून जातो, परंतु नंतर विचार करतो, अरे त्या व्यक्तीला खरंच कळालं असेल का हो. अज्ञानशक्ती निरसली, ज्ञानशक्ती मावळली, वृत्तीशून्य कैसी झाली स्थिती पहा. आता स्थिती आपण जाणून घ्यायची. अज्ञानशक्तीचं निरसन झालं कारण ज्ञानशक्ती मावळली. प्रत्येकाला ज्ञान प्राप्त करून दिलेलं आहे, परंतु ज्ञान कोणीही घ्यायला तयार नाही आहे. तर संपूर्णपणे अज्ञान आपल्यामध्ये पसरलेलं आहे. मग अज्ञानशक्तीचं निरसन झालं, ज्ञानशक्ती मावळली म्हणजे तिचा परब्रह्माच्या ठिकाणी लय झाला आणि वृत्तीशून्य स्थिती प्राप्त होत गेली. मुख्य शक्तिपात तो ऐसा, नाही चंचळाचा वळसा, निवांती निवांत कैसा निर्विकारी. श्री सद्गुरु कृपेने शिष्यांच्या अंतरीचा चंचलपणा संपूर्ण नष्ट होऊन प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप होणे हाच मुख्य शक्तिपात होय, असे समर्थ म्हणाले. विचार करा, नुसतं ऐकलं. बघा, एखादं आपण काम केलं ते आपण विचारतो ना, मी जर हे काम केलं तर मला काय मिळेल. आपल्याला जर कोणी सांगितलं की तू हे काम कर, तुला याचा मोबदला म्हणून तुला पैसे मिळतील, मग आपण तसं करतो की नाही. मग त्याचप्रमाणे समर्थ म्हणाले, जर प्रत्यक्षात तुला सामर्थ्य हवं असेल, त्याचप्रमाणे आपला चंचलपणा नष्ट होईल. चंचलपणा कसा नष्ट व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप होणे हाच मुख्य शक्तिपात होय. मुख्य शक्तिपाताच्या ठिकाणी चंचलाचा वळसा म्हणजे भोवरा नाही आहे. तेथे साधक शिष्य निश्चल निर्विकार अशा परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर होतात. चंचलाची विकार बालटे, ते चंचलची जेथे आटे, चंचल निश्चल घनवटे हे तो घडेना. चंचलाच्या विकाराची अग्रे शाखा मुख्य चंचलच तेथे नाहीसे झाल्याने शिल्लक उरत नाही. चंचल आणि निश्चळ मिसळणं हे तर कधीच घडत नाही. महावाक्याचा विचारू, तेथे संन्याशास अधिकारू, दैवी कृपेची जो नरू, तोही विवरून पाहे. महावाक्याचा विचार करण्याचा अधिकार फक्त संन्याशांनाच असतो, किंवा एखाद्यावर दैवी कृपा जर झाली तर मग तोही महावाक्याचे विवरण करू शकतो. बघा, संन्यासी म्हणजे षडन्यासी, विचारवंत सर्व संन्यासी, आपली करणी आपणासी निश्चयसी. आपल्याला सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडला. आता संन्यासी म्हणजे काय. संन्यासी म्हणजे जो षड म्हणजे 6 गोष्टींचा त्याग करतो. काम क्रोधादी 6 विकारांचा जो त्याग करतो त्यास संन्यासी म्हणावे. ब्रह्मविचार करणारे सर्व संन्यासीच होत, कारण या विचारात विकारांचा त्यागच आवश्यक असतो. आपण जेवढी साधना करू तेवढी निश्चयपूर्वक आपल्याला ती उपयोगी पडते. म्हणजे विचार जर आपण केला, आपण जेवढी उपासना करू, जेवढी बघा प्रत्यक्षपणे पूजा करू, नामस्मरण करू, तेवढी निश्चयपूर्वक आपल्या उपयोगीच पडणार आहे. जगदीश ओळल्यावरी तेथे कोण अनुमान करी, आता असो हे विचारी विचार जाणती.
जगदीश एकदा प्रसन्न झाल्यावर तेथे अनुमान करण्याची काय आवश्यकता आहे? असो, आता हे राहू दे. जे विचारवंत असतात ते हे विचार जाणतात, की आता असो ही विचार जाणती. जे जे विचारी समजले ते ते निसंग होऊन गेले. देहाभिमानी जे उरले ते देहाभिमान रक्षती. जे जे विवेकी लोक हे सर्व समजले ते निसंग होऊन परब्रह्माशी एकरूप होऊन गेले. आणि देहाभिमान जे असतात ते देहाभिमानाचेच रक्षण करीत असतात. आता परब्रह्माशी एकरूप व्हायचं आहे, साधं सुद्धा नाही हो. जे जे विवेकी लोक असतात ते बरोबर सर्व जाणत असतात. परंतु जर आपण आपला देह अविवेकाने जर पाहत असेल, समजत असेल, तर आपला देह परब्रह्माशी एकरूप होऊच शकत नाही. लक्षी बैसले अलक्ष, उडवून गेला पूर्वपक्ष. हेतुरूपे अंतरसाक्ष, तोही मावळला. ज्याच्या मनात ब्रह्म ठसलेला आहे त्याच्या बाबतीत पूर्वपक्ष म्हणजे माया उडूनच जाते, आणि अंतरात्मा जो हेतुरूप असतो तोही मावळतो. आकाश आणि पाताळ दोन्ही नामे अंतराळ, कारिता दृश्याचे चळळ अखंड झाले. आकाश आणि पाताळ दोन्ही पाहता वास्तविकता अंतराळच आहेत. त्यांच्यामध्ये दृश्याचा जो पडदा आहे तो काढला की ते अखंड होते. ते तो अखंडची आहे. मन उपाधी लक्षून पाहे, उपाधी निरासे साहे, शब्द कैसा. वास्तविकता ते अखंडच आहे, पण मन उपाधीकडे पाहून त्यास खंडित मानणं आणि त्याचप्रमाणे उपाधी निराश झाल्यावर तेथे शब्दही सहन होत नाही. शब्द पर कल्पने पर, मनबुद्धी अगोचर. विचारे पाहावा विचार अंतर्यामी. शब्दातीत, कल्पनातीत, मनबुद्धी अगोचर जो परमात्माच्या संबंधी अंतर्यामी सारासार विवेकाने विचार करून घेत असतो. आपण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो फक्त विचार करतो, परंतु शब्द पर कल्पने पर आणि मनबुद्धी अगोचर. शब्दाने आपण बघा प्रत्यक्षपणे बोलतो, डोक्यामध्ये कल्पना आणत असतो आणि मनबुद्धी अगोचराने ते स्पष्टपणे बोलत असतो. पाहता पाहता कळो येते, कळले तितके व्यर्थ जाते. अवघड कैसे बोलावे ते कोण्या प्रकारे. पाहता पाहता सर्व प्रकारे आपल्याला कळू लागलेलं आहे, पण कळलं अशी जाणीवही राहता कामा नये. ती राहिली तर मग कळूनही ते न कळल्यासारखेच व्यर्थ होते. हा विषयच असा अवघड आहे की कशा प्रकारे बोलून तो समजून घ्यावा हेच कळत नाही. आपण काय विचार करतो, पाहता पाहता कळो येते, कळले तितके व्यर्थ जाते. आता कोणी जर आपल्याला सांगायला आलं की तू हे असं असं कर, ते तुला यश प्राप्त होईल किंवा हे तुझं काम पूर्णपणे यशस्वी होईल. आपण काय विचार केला, हां मी पाहिलंय, मी करेन. परंतु पाहता पाहता कळू आले, पण कळलंय, पण ते जाणीवत राहता, जाणीवच त्याची राहिली नाहीये. बरोबर की नाही. डोळ्यांनी पाहिलंय परंतु आपल्याला ते काम जमलंच नाहीये, मग कळून ते न कळल्यासारखं झालं ना. हा विषयच असा अवघड आहे की तिथे समजणं फार कठीण होतं. वाक्यार्थ वाच्यांश शोधिला, अलक्षी लक्षांश बुडाला. पुढे समजो न बोला कोणीतरी. वाक्यार्थ वाच्यांश याचा शोध घेऊन त्यातील लक्षांशाची मनन निजध्यास करावे लागते. ते करता करता अलक्षी म्हणजे परब्रह्मी लक्षांश लय पावतो. मग हे सर्व समजलं तरच प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलं, पुढे समजून बोला कोणीतरी. पुढे आपल्याला समजूनच बोलायचं आहे. कुठलीही व्यक्ती असो किंवा कोणीही जरी असलं, पुढे समजून बोला कोणीतरी. कारण का, वाक्यार्थ वाच्यांश शोधिला. कुठलंही वाक्य असेल
त्याचा अर्थ आपल्याला सांगायचा असेल तो पहिला शोधला पाहिजे. आणि शोधल्यावर त्याचं मनन करता आलं पाहिजे. मननाचं निजध्यास आपल्याला करता आला पाहिजे. शाश्वत असं शोधित गेला, तेने ज्ञानी साच झाला. विकार सांडून मिळाला निर्विकारी. शाश्वताचा शोध घेता घेता शोध घेणाराच ज्ञानी सत्यस्वरूप होतो. विकारांचा त्याग होऊन तो निर्विकारी ऐक्य पावत असतो. आता विचार जर आपण केला, शाश्वतास शोधित गेला. आपला देह हा शाश्वताचा नाही आहे. आपला जो देह आहे तो नाशिवंताचा आहे. आज आहे तर उद्या नाही आहे. परंतु शाश्वती काय आहे, शाश्वती कशी प्राप्त होईल, याचा जो शोध घेतो तो शोध घेणाराच ज्ञानी सत्यस्वरूप होत असतो. कारण आपल्याला आजूबाजूला ज्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व नाशिवंत आहेत. परंतु विकारांचा त्याग होऊन निर्विकारी बघा प्रत्यक्षपणे ऐक्य पावत असतो. दुःस्वप्न उदंड देखिले, जागे होता लटके झाले. पुन्हा जरी आठवले तरी ते मिथ्या. एखाद्याला स्वप्न पडते पण तो जागा झाला की ते मिथ्या ठरते ना. आपल्याला सुद्धा स्वप्न पडतात की नाही हो? नक्कीच ना. मला वाटलं मलाच पडतात. परंतु कोणी उठवायला आलं की आपण बघा त्यांच्याकडे रागाने पाहतो, डोळे वटारून पाहतो. परंतु आपलं डोकं जड होतो. आपण आठवतो, अरे कुठलं तरी मला स्वप्न पडलेलं होतं. परंतु ते आपण विसरून जातो. काय आठवलं होतं ते. आपण त्या स्वप्नामध्ये हसत होतो, रडत होतो, ओरडत होतो. तेव्हा आपल्याला कोणीतरी उठवलं, ए ओरडू नकोस, उठ. आणि त्यांच्याकडे आपण बघा रागाने पाहिलं, परंतु आपल्यालाच आठवले नाही की बाबा मला कुठलं स्वप्न पडलं होतं. पण तो जागा झाला की मिथ्या ठरते. दुःस्वप्न उदंड देखील जागे होता लटिके झाले. समजा जरी त्याला ते परत आठवले, पुन्हा जरी आठवले तरी ते मिथ्या. हे ज्ञान त्याचं कायम राहते. त्यामुळे दुःखी होत नाही. प्रारब्ध योगे देह असे अथवा नासे, विचारांतरी बैसे चळे न जैसा. प्रारब्ध योग असतो त्याचप्रमाणे देह असतो अथवा नष्ट होतो. पण ब्रह्मविचार जो अंतरात दृढ झालेला असतो तो चळत नाही. बीज अग्नीने भाजले, त्याचे वाढणे खुंटले. ज्ञात्यास तेच झाले वासना बीज. समर्थ म्हणाले, बीज म्हणजे बी असते ते अग्नीने भाजलं की त्याचं वाढणं खुंटतं ना. त्याला परत अंकुर येऊ शकत नाही का? येऊ शकतो, नाही आहे. कुठल्याही प्रकारचं कुठल्याही फळाचं घ्या किंवा बघा प्रत्येक ठिकाणी जर आपण पाहायला गेलो, धान्य असतील, आपण शेतामध्ये जे पेरतो ते जर भाजलं तर त्याची वाढ होईल का हो? नाही येत. त्याची वाढ खुंटली गेली. आणि ज्ञात्याच्या बाबतीत तसंच घडतं. ज्याचे वासनाबीज ज्ञानाग्नीने भाजले त्याचं अंकुर परत फुटत नाही. म्हणून त्यांच्या मनात वासना निर्माण होत नाही. त्यामुळे त्याला परत जन्म घ्यावा लागत नाही. आता जसं तुम्ही पेराल तसंच ते उगवेल ना. मग आपल्या मनामध्ये जर उत्तम प्रकारे बघा वासना निर्माण जर होत नसेल तर आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. कारण त्याला परत जन्म घ्यावा लागणार नाही. याच दृष्टीने ज्ञात्यास तेच झाले वासना बीज. विचारे निश्चल झाली बुद्धी, बुद्धीपासी कार्यसिद्धी. पाहता वडिलांची बुद्धी निश्चळी गेली. आपली जी इच्छा असते, आपण काय विचार करतो, याच जन्मी माझी ती इच्छा पूर्ण झाली पाहिजे. कारण परत आपल्याला माहीत नाही ना की जन्म होईल की नाही आहे, मला ही गोष्ट प्राप्त होईल की नाही. नाही आहे. जे करायचं ते आत्ताच करायचं. काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली जाते. म्हणून विवेक आणि ज्ञात्याची बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर झालेली असते. त्या स्थिर बुद्धीमुळेच कार्यसिद्धी होत असते. आणि बघा ज्याप्रमाणे बुद्धी ही निश्चळ परब्रह्मात समरसून गेलेली पाहायला मिळते. निश्चळ असं ध्यात तो निश्चळ, चंचला असं ध्यात तो चंचल.
भूतास ध्यात तो केवळ भूतच होय. जो निश्चळाचं ध्यान करतो तो निश्चळच होतो ना. जो चंचलाचं ध्यान करत असतो तो चंचलच होणार आहे. जशी संगत असेल त्याचप्रमाणे. आणि जो केवळ भूतास ध्यातो, भूताचं स्मरण करतो तो भूतच होणार आहे. जो पावला सेवटवरी तयास हे काहीच न करी, अंतर्निष्ठा बाजीगरी तैसी माया. जो परब्रह्मापर्यंत पोहोचतो त्याला हे काहीच करीत नाही. जे अंतर्निष्ठ असतात त्यांना माया म्हणजे गारुडी विद्येप्रमाणे मिथ्या भासते. अंतर्निष्ठा बाजीगरी तैसी माया. मिथ्या ऐसे कळवाले, विचाराने सदृढ झाले, अवघे भयेची उडाले अकस्मात. माया मिथ्या असं कळून येतं आणि निरंतर विचाराने ते अंतरात सदृढ होते. त्यामुळे अकस्मात सर्व प्रकारचे भयच नाहीसे होते. उपासनेचं उत्तीर्ण व्हावे, भक्तजन वाढवावे, अंतरिविवेक उमजवावे, सकळ काही. हे सर्व उपासनेमुळे कळलं. म्हणून कृतज्ञतेने जगात बघा प्रत्यक्षपणे आपली भक्ती आपण वाढवली गेली पाहिजे, आपली उपासना ही वाढवली पाहिजे. कारण उपासनेमध्ये आपल्या भक्तीमध्ये इतकी ताकद आहे, एवढं सामर्थ्य आहे ना, दुसरं कशातही प्राप्त होणार नाही. हे अंतर्विवेकयुक्त राहून यशापयशाने आपली भूमिका बघा प्रत्यक्षपणे बजावायची. समर्थ म्हणाले कारण उपासनेचे उत्तीर्ण व्हावे. ज्याप्रमाणे आपण अभ्यास करत असतो आणि त्याचप्रमाणे परीक्षेला आपण उत्तीर्ण होतो, म्हणून ही आयुष्याची परीक्षा आहे. या आयुष्यामध्ये आपल्याला जीवन जगत असताना उत्तीर्ण व्हायचं असेल तर उपासनेने उत्तीर्ण व्हावे. कारण उपासनेचा भला मोठा आश्रय. उपासनेविना निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. उपासनेचं उत्तीर्ण व्हावे, भक्तजने वाढवावे, अंतरिविवेक उमजवावे, सकळ काही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपन्नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.